नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। ॲट्रॉसिटीच्या कायद्यात मोठा बदल, आता गुन्हा सिद्ध झाला तरच अटक, कोणावरही विनाकारण अन्याय होऊ नये। मंत्री संजय शिरसाट। जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना टाकावा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। पीएम नरेंद्र मोदी पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झाले, देशाच्या विरोधात निर्णय घेत आहेत, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल। आणि इराण म्हणाला, भारत आमचा मित्र, होर्मुझमधून सुरक्षित मार्ग देऊ, 2-3 तासात हे घडताना पाहाल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या 174 रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया ही सध्या अंतिम टप्प्यात आली असून शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज तेलगाव नाका बीड येथे होणार आहे। या संदर्भात बीड पोलीस दलाच्या वतीने उमेदवारांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या असून सकाळी 8 वाजता ही परीक्षा सुरू होईल। तर उमेदवारांनी आपल्यासोबत मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र, लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र, प्रवेशपत्रावर नमूद केलेले पासपोर्ट साईजचे 2 फोटो ही कागदपत्रे आणावीत। सदरची परीक्षा ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि CCTV तसेच व्हिडिओ कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पार पडणार आहे। परीक्षेदरम्यान मोबाईल, स्मार्टवॉच, डिजिटल डायरी, कॅल्क्युलेटर, हेडफोन किंवा कॉपीसाठी वापरता येईल असे कोणतेही साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे। उमेदवारांना काळ्या शाईचे बॉलपेन आणि पॅड हे परीक्षा केंद्रावरच पुरवले जाणार असल्याने स्वतःचे पेन किंवा इतर शैक्षणिक साहित्य नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। परीक्षेत गैरप्रकार करताना आढळल्यास उमेदवाराला तात्काळ बाद करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तर बाहेरगावच्या उमेदवारांसाठी दिनांक 14 मार्च रोजी राहण्याची विशेष सोय करण्यात आली आहे। पुरुष उमेदवारांसाठी पोलीस बॅरक, पोलीस मुख्यालय बीड, तर महिला उमेदवारांसाठी पोलीस वसाहत बशीरगंज, पोलीस मुख्यालय बीड येथे ही व्यवस्था करण्यात आली आहे। काही अडचण असल्यास उमेदवारांनी श्री सचिन साळवे, मोबाईल क्रमांक 8850 27 90 82 किंवा 8108 53 75 75 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बीड पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे। इराण आणि अमेरिका तसेच इस्रायल या देशादरम्यान चालू असलेल्या युद्धाचा पेट्रोल, डिझेलसह घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या वितरणावर परिणाम झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे। परिणामी आज बीड शहरातील बहुतांश गॅस एजन्सींच्या बाहेर ग्राहकांनी उन्हातच लांबच्या लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले। खरं तर बीड जिल्हा प्रशासनाने यापूर्वीही आवाहन केलेले आहे की गॅससह पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा आपल्याकडे उपलब्ध आहे। पुढील 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी पुरेल एवढा साठा असतानाही विनाकारण काही नागरिक हे अफवांवर विश्वास ठेवून गॅस सिलेंडर बुक करून ते घेण्यासाठी एजन्सीच्या दारात रांगा लावू लागले आहेत। प्रत्यक्षात मात्र बीड जिल्ह्यात इंधन टंचाईसारखी परिस्थिती अजिबात नाही। त्यामुळे नागरिकांनी उन्हात उभे राहून त्रास करून घेऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच आवश्यक असेल तरच सिलेंडरची मागणी नोंदवावी, असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा आज तब्बल 14 महिन्यानंतर बीड जिल्हा कारागृहाबाहेर आला। कोर्टाच्या आदेशावरून तो काही तासांसाठी आज सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत कारागृहाच्या बाहेर आला। आरोपी जयराम चाटे याच्या भावाचे दिनांक 2 मार्च रोजी निधन झाले असून त्याच्या भावाच्या निधनानंतरच्या 12व्या विधीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात चाटे हा बीड जिल्हा कारागृहातून बाहेर पडला। तो आपल्या मूळ गावी तांबवा येथे भावाच्या विधीसाठी गेला। हा कार्यक्रम पार पाडत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बीड पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती। संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या प्रकरणामुळे परिसरात पोलीस तैनात करत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते। दरम्यान जयराम चाटे याच्या वकिलाने धार्मिक विधीसाठी परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता। या अर्जावर दिनांक 6 मार्च रोजी जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोले यांनी या मागणीला विरोध केला होता। मात्र न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून मानवीय दृष्टिकोनातून मर्यादित कालावधीसाठी जयराम चाटे यास बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली। जयराम चाटे याच्या भावाच्या 12व्याचा विधी पार पडल्यानंतर त्याला पुन्हा पोलीस बंदोबस्तात कारागृहामध्ये आणण्यात आले। राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर बीड रोडवरील चौसाळा शिवारात सापळा लावून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची अवैध वाहतूक उघडकीस आणली असून या कारवाईत ट्रकमधील चोर कप्प्यात लपवून ठेवलेले विविध ब्रँडचे तब्बल 200 बॉक्स विदेशी दारू जप्त करण्यात आली असून ट्रकसह एकूण 51,88,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।
दिनांक 12 मार्च 2026 रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर बीड रोडवर चौसाळा शिवारात सापळा रचला। यावेळी संशयित अशोक लेलँड कंपनीचा 6 चाकी ट्रक थांबवून तपासणी करण्यात आली। यावेळी ट्रकमध्ये बनविलेल्या चोर कप्प्यात लपवून ठेवलेले गोवा राज्य निर्मित महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्याचे एकूण 200 बॉक्स आढळून आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरची कारवाई ही राज्य उत्पादन शुल्क आयुक्त महाराष्ट्र राज्य श्री राजेश देशमुख, संचालक दक्षता व अंमलबजावणी प्रसाद सुर्वे, उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क संभाजीनगर संगीता दरेकर तसेच अधीक्षक बीड विश्वजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सदर गुन्ह्याचा तपास निरीक्षक संजय कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक RB खाडगीर हे करत आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा संपूर्ण राज्यात गाजला। या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेले असून कृष्णा आंधळे नावाचा आरोपी मात्र अद्यापही फरारच आहे। तर याच प्रकरणातील एक आरोपी जयराम चाटे हा आज दिनांक 13 मार्च रोजी त्याच्या भावाच्या मृत्यूनंतरच्या विधीकरिता तुरुंगातून बाहेर आला होता। जयराम चाटे बाहेर येण्याची माहिती मिळताच केज तालुक्यातील तांबवा परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे। केज तालुक्यातील तांबवा परिसरात काल दुपारी 5 जणांनी मिळून संग्राम चाटे नावाच्या तरुणाला अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत त्याच्या हत्येचा प्रयत्न केला। मारहाण करत असताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांची नावे घेत संग्रामला धमकावण्यात आले। तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे 13 मग तुला दाखवतो असे म्हणत संग्राम चाटे याच्यावरती जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात संग्राम चाटे हा गंभीररित्या जखमी झाला असून केज उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी केज पोलिसात 5 आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे हा आज काही वेळेसाठी पोलीस बंदोबस्तात तुरुंगाबाहेर आला होता। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मौजे वाघोरा येथील ग्रामपंचायतचे ग्रामरोजगार सेवक शुभम माने हे त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्चीत बसून एका शेतकऱ्याकडून पैसे स्वीकारत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे। वाघोरा येथील शेतकरी कोंडीबा लोंढे यांनी माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की फळबाग लागवडीसाठी मस्टर काढण्याच्या कामासाठी शुभम माने या ग्रामरोजगार सेवकाने पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी ग्रामरोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।